माझे व्यक्तिगत अनुभव म्हणजे माझ्या प्रभागातला माझा एक जवळचा मित्र आहे, तो हरजीवन हॉस्पिटलला ॲडमिट होता, त्यांनी पॉयझन पिलं. आम्ही सगळ्या मित्रांनी त्याला त्या संकटातनं बाहेर काढलं. ज्या वेळेला गेलो आम्हाला कळलं तर त्याच्या पत्नीचं त्याच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या एका कलिगवर प्रेम झालं आणि त्यांचं अफेअर सुरू होतं. त्यातनं तो तिला बोलला की याला डिवोर्स दे, 30 लाख रुपये घेऊन ये आणि आपण लग्न करू. आम्हाला एक कळलं, आम्ही त्याला शोधून काढला. आता संभाजीनगरला पळून गेलाय. त्याला मनसे स्टाईल चोप दिला, त्याचा आदर सत्कार आम्ही पाहुणचार केला एकदम व्यवस्थित. मग त्यांनी सांगितलं की मला हिला यूज करायचं होतं आणि मला पैसे घ्यायचे होते. मग अशा ज्या काही महिला आहेत की ज्यांना स्वतःचा संसार करता येत नाही, ते त्यांचंही घर उद्ध्वस्त करतात आणि तुमचंही, अशा दोन्ही फॅमिली उद्ध्वस्त करतात. म्हणून माझं म्हणणं आहे. आणि याच्या प्रकरणामध्ये कालच ज्या वेळेला स्वारगेट पोलीस स्टेशनला संध्याकाळी आम्ही होतो, एक 62 वर्षाचा वयोवृद्ध एक माणूस आला, मला भेटले. तर म्हणजे त्यांनी काल मठाची माझी बाईट वगैरे पाहिल्यानंतर माझा नंबर घेऊन मला फोन केला. मी म्हणलं मी स्वारगेटला, तुम्ही या. तर त्यांच्या मिसेसनी त्यांचे अश्लील व्हिडिओ काढले होते आणि स्वतःची बायको नवऱ्याला ब्लॅकमेल करत होती. आत्तापर्यंत 2-3 लाख रुपये त्यांच्याकडनं घेतले आणि त्यांना धमकी देते की मी व्हायरल करेल. अशा प्रकारे आता हे कलियुगच सुरू आहे. अशा प्रकारे जर सगळं वाईट होतंय आणि त्या व्यक्तीला मी पोलिसांना कसं सांगू असं होत होतं. आम्ही त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जावा, तक्रार करा, बाकी नंतर मनसे म्हणून आम्ही मदत करू तुम्हाला. मग अशा वेळेला त्या पुरुषांनी जायचं कुठं? म्हणून पुरुष आयोग असावा असं आमचं मत आहे. पण